नागपूर विमानतळापासून ही स्वागत रॅली निघाली। हळूहळू ही स्वागत रॅली पुढे पुढे सरकते। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत ही स्वागत रॅली निघते। तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठा जल्लोष या ठिकाणी नागपूर मध्ये होताना पाहायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरात प्रचंड उत्साहाचं वातावरण आज आहे। विदर्भाची ओळख म्हणून एक अभिमान म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्या ठिकाणी मोठं स्वागत, जंगी स्वागत फडणवीसांचं इथे करण्यात येतंय। काही वेळापासून त्यांची ही रॅली इथून निघालेली आहे। अमृता फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। वॉर्ड अध्यक्ष, सर्वात तरुण नगरसेवक, सक्षम विरोधी पक्ष नेता आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा प्रवास देवेंद्र फडणवीस यांचा राहिलेला आहे। नागपूर ही देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि साहजिकच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये पहिल्यांदाच आगमन होत आहे त्यावेळेला भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचा उत्साह आशिगेला पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची आपण उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतो आणि विशेष म्हणजे मोहिनी जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, उत्साह या रॅलीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। पुढे वैशाली तुम्ही म्हणालात तसं देवेंद्र फडणवीसांची एक वेगळी छाप खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अगदी अहोरात्र मेहनत घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व यश महायुतीला मिळवून दिलं आणि ज्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा फडणवीसांचा आहे असं बोललं जातं। त्यामुळेच त्यांचं या ठिकाणी अशा प्रकारे कौतुक होतंय, स्वागत होताना दिसतंय। भाजपला सर्वाधिक जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या। 132 जागा जिंकत भाजप हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा पक्ष ठरला आणि या महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। 23 तारखेला निकाल लागला आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री कोण या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भातल्या सुद्धा चर्चा सुरू होत्या। अखेर आज त्याला पूर्णविराम मिळतोय। 38 जणांना आतापर्यंत फोन केलेला आहे। तर दुसरीकडे दृश्य आपण पाहता, एकीकडे भाजपची ही स्वागत रॅली देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काढलेली, तर दुसरीकडे नागपूरमध्ये पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकारी मेळावा जो आहे तो अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय। या पदाधिकारी मेळाव्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। सर्व नेते, आमदार जे आहेत त्या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत।